मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे 3 टेस्ला कॅपॅसिटीचे MRI मशीन बसवण्यात आले। या मशीनचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणालेत की मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आधुनिक पद्धतीची MRI मशीन बसल्यामुळे गोरगरिबांना याचा फायदा झालाय। 2 महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होत असल्यामुळे मिरज शासकीय रुग्णालयात अनेक सुविधा देण्यात येणार आहेत। त्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावेत, ते मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे बोलताना म्हणालेत की मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना काळात चांगले काम केले। या रुग्णालयात कोट्यावधी रुपयांचा निधी आणून सुविधा उपलब्ध करून दिलेत, त्यामुळे याचा फायदा गोरगरीब रुग्णांना होणार आहे। 25 कोटींच्या निधीतून MRI मशीन बसविल्यामुळे कमी खर्चात MRI होणार आहे। यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, रुग्णालय अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर, नूतन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, उप अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे, युवा नेते सुशांत खाडे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हॉस्पिटलच्या किंवा कुठल्या याला आम्ही उद्घाटनाला गेलो की आपण जास्तीत जास्त पेशंट यावेत अशी काही शुभेच्छा देऊ शकत नाही, परंतु आपल्याकडे आलेल्या पेशंटची चांगली सेवा करा आणि या माध्यमातून ही जी सेवा त्यांनी केलेली आहे त्या सेवेचा लाभ जो आमचा अंतिम माणूस आहे, जो गरीब, त्याला अवश्य व्हावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। मला वाटतंय खाडे साहेब 2 वर्षापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, त्यापूर्वी ते होते, परंतु ज्या पद्धतीने या 2 वर्षामध्ये या दोन्ही हॉस्पिटलकडे लक्ष दिलेलं आहे, मला वाटतंय त्यासाठी मी मनापासून त्याला धन्यवाद देईन। आणि ज्या ज्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी केल्या ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला की जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीनं गेल्या 2 वर्षापासून त्यांनी MRI मशीन असेल, सांगलीचं CT स्कॅन मशीन असेल, त्यानंतर CSST ही जी निर्जंतुक करण्याचं जी सुविधा उपलब्ध करून दिली आणि ज्या ज्या सुविधा या दोन्ही हॉस्पिटलची केल्या त्या मला वाटतं अतिशय कौतुकास्पद आहे आणि यातून जी गरिबांची सेवा होणार आहे त्याचा आशीर्वाद येणाऱ्या निवडणुकीत खाडे साहेबांना निश्चित मिळेल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो। शेवटी गरिबांचा आशीर्वाद हा फार मोठा असतो। आपण सर्वजण विद्यार्थी आहात। आता या राज्याचा वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून आपल्याला कदाचित माहिती नसेल की आपल्या राज्यातील जवळजवळ 36 जिल्ह्यामध्ये आपले वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि जवळजवळ आता सगळे सुरू झालेले आहे। हे करत असताना हे जे विद्यार्थी येत आहेत हे सगळे शासकीय आपल्या महाविद्यालयामध्ये हे सगळे मेरिटचे विद्यार्थी असतात, ज्यांना डोनेशन परवडत नाही, खाजगी महाविद्यालयामध्ये जायला अतिशय त्यांच्या ज्या जाचक सगळा फास आहे तो त्याला पुरा करणं अशक्य आहे। यासाठी या शासकीय वैद्यकीय विद्यालयामध्ये येतात। आता यानंतर आल्यानंतर त्यांचं चांगलं शिक्षण होणं, दर्जेदार शिक्षण होणं आणि भविष्यामध्ये पुढे चांगल्या पद्धतीनं त्यांनी जे स्वप्न होण्याची बाळगले ते पूर्ण करण्यासाठी तशा चांगल्या सुविधा त्यांना शिक्षणासाठी चांगल्या अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देणं हे आमचं काम आहे। आणि म्हणून गेल्या वर्षभरात हा कार्यभार मी स्वीकारला आणि मला वाटते सर्वच आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये आपण या सगळ्या नवीन नवीन गोष्टी करण्याचं ठरवलं। आता इथं खाडे साहेबांनी तरी इतक्या सुविधा दिल्या। MRI हे पहिलं मला वाटतं जिल्हा नियोजन मंडळ असेल की त्यांनी 25 कोटीची MRI देण्यामध्ये खाडे साहेबांनी पहिला नंबर मिळवला आणि अशाच प्रकारचं पालकमंत्र्यांनी सगळ्यात या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचं काम करावं अशी अपेक्षा या विभागाचा मंत्री म्हणून मी करेन। आता जे जे पालकमंत्री असे MRI देतील किंवा CT स्कॅन मशीन देतील ते सोडून राहिलेल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये PPP तत्वाद्वारे हे दोन्ही मशीन उपलब्ध करून देण्याचं मंत्रिमंडळाने ठरवलेलं आहे। आता लवकरात लवकर ज्या ठिकाणी उपलब्ध असतील ते सोडून हे PPP तत्वावर म्हणजे काय,
एका खाजगी विकासकाला येऊन ते तुरी तयार करायचं आणि शासकीय दरानंच पैसे घ्यायचे आणि शासकीय दरानंच त्यांना आपला किती वर्षामध्ये जो काळ आहे थोडा काळ भोगायचा अशी ही सुविधा आहे. जरी पीपीपी तत्वावर आम्ही करणार असलो तरी 1800 रुपये जो दर आहे त्यामध्ये बदल काही होणार नाही. आपल्याला धन्यवाद द्यावा तेवढे कमीच आहे. कारण मी जे मागितलं माझ्या मिरज हॉस्पिटलला माझ्या सांगली हॉस्पिटलला हे पाहिजे आपण कधीच नाही म्हणाले. प्रस्ताव द्या मंजूर करतो, प्रस्ताव द्या मंजूर करतो. मध्यंतरी आम्ही स्पेशलिस्ट हॉस्पिटल करायसाठी आम्ही प्रस्ताव ताबडतोब सांगितला, ताबडतोब प्रस्ताव आम्ही दिल्लीला पाठवला. आम्हाला 100 फॉटचं नर्सिंग पाहिजे ते मागितलं, ते पण ताबडतोब दिलं आम्हाला. अनेक गोष्टी त्यांना आपण मागणार आहोत आणि त्या गोष्टी ते आपल्याला देऊ करतील, त्याबद्दल काही चिंता नाही. तर मग सांगितलं की पीडब्ल्यूडी प्रस्ताव ताबडतोब करा, ताबडतोब मी पैसे बरोबर करतो. बिल्डिंग आता वसतिगृहाची बिल्डिंग करते, मुलाली होती वसतिगृहामध्ये अस्वस्थपणा आहे, पाऊस येतो गळत आहे, त्यासाठीही पैसे मंजूर करून ताबडतोब देऊ. प्रस्ताव सांगितला पीडब्ल्यूडीला की ताबडतोब प्रस्ताव तुम्ही पाठवा आणि ताबडतोब प्रस्ताव पाठवून तेही पैसे आपण मंजूर करून देऊ. असा एक आरोग्यमंत्री आपल्याला मिळाले. साहेब मी आपल्याला सांगेल की पालकमंत्री आमदार झालो आपण 2 वर्ष झालो, पण त्याच्या अगोदर 10 वर्ष आपण इथं काम केलं. पण हे मेडिकल कॉलेज चांगलं व्हावं, गोरगरिबांसाठी व्हावं, रंजल्या गांध्यासाठी व्हावं, त्याची व्यवस्था तिथं व्हावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक प्रयत्न केला. बऱ्याच वर्षापासून ह्यांच्या काय मागण्या होत्या, त्या मागण्या कशा पुऱ्या करायच्या, शासनाकडून पैसा आणायचा, आमदार फंड द्यायचा, डीपीसीतून द्यायचे, असं करत करत आम्ही सगळं हे आता कव्हर करत आणले. पूर्ण झालेलं नाही, अपूर्ण आहे, पण आता का पूर्ण करण्यासाठी काय लागेल ते पैसे आपण त्याला आम्हाला शब्द दिला, त्याबद्दल आपल्याला मी सगळ्याच्या वतीने आपला धन्यवाद देतो. प्रथमतः मिरज सिव्हिल एमआरआय मशीन आम्ही 25 कोटीची घेतली, त्याचं उद्घाटन झालं. स्पीड लॅबची 4 कोटी दिली, त्याची आज उद्घाटन झालं. CSSD विभागातील 4 कोटी 50 लाख रुपये दिले. सोलर प्रोजेक्टसाठी आम्ही 4 कोटी दिले. मेडिसिन सर्जिकलसाठी 7 कोटी दिले. सर्व विभागात या ऑपरेशन थिएटरमध्ये अत्याधुनिक मशिनरीसाठी आम्ही 12 कोटी दिले. नर्सिंग कॉलेजच्या मान्यता देऊन दिलेली असून लवकरच नर्सिंग कॉलेजचे बांधकाम आता आम्ही पूर्ण करायच्या मार्गावर आहे, तर तेही आपल्याच आशीर्वादाने झालेलं आहे. आणि दुसरं मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होण्यासाठी आपण राज्य शासनाकडून आपण केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला आहे. मध्यंतरी निवडणूक लागल्या, आचारसंहिता लागली, त्यामुळे ते परत बघितलं. आता मंत्री चेंज झाले, पण तरी पण मुश्रीफ साहेबांचे जे केंद्रीय मंत्री आहेत ते त्यांचे मित्रच आहेत, त्यामुळे आम्हाला मल्टिपल हॉस्पिटल आपलं सकाळी लागणारच आहे. भाजपचं असलं तरी सुद्धा मंत्र्याचं पण वजनदाराला वापरलं तर बरं पडणार आहे. त्यामुळे आम्हाला हे हॉस्पिटल ताबडतोब इथे मिळावं या दृष्टिकोनातून आणि त्याची केंद्र सरकारने प्रस्ताव सादर केला. त्याची अंदाजे 419 कोटी एवढी रुपयाची त्याची मान्यता आहे. दुसरं मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात व्हेंटिलेटर खूप त्यावेळेला ताळमळ उठली की हॉट नाही आहेत, व्हेंटिलेटर नाही आहेत. त्यावेळी आम्ही आमदार फंडातून आम्हाला त्यांना 8 व्हेंटिलेटर दिले आणि बेड 30 दिले आम्ही. आणि त्यावेळी आम्ही कोरोनामध्ये कसं आपल्याला संरक्षण करता येईल, कसं कॅरी करता येईल त्या पद्धतीने आम्ही त्यामध्ये टेस्ट केले. त्यामध्ये ABCS मशीन, BGSM टेस्ट मशीन, ह्या मशीन पण आपण इंग्लिश मध्ये नाव आहे, त्या मशीन कसल्या आम्हाला काही माहिती नाही, समजत नाही आपल्याला आहे ना. त्यामुळे ह्या मशीन त्यांना जरुरी पडल्या, त्या मशीनही आम्ही त्यांना देऊन केल्या. तर त्यामध्ये